हाय सगळ्यांना. झालं जेवण हे सगळ्यांचं. तर कसं वाटतं माझा फिगर? भारी वाटतं का? एकच नंबर दिसत असेल हा. वहिनीला देऊन टाकते दान. घ्यायचं ना, वहिनीला दान देऊन टाकते आता. म्हणजे तुमच्या मनात सगळे माझ्या मागे यावं पुन्हा. मग काय तर येऊ द्या की. एकलेलाच प्रसाद कशाला? आधी तर माझ्या मागे कुठे हल्लं. मला एकलेलाच कशाला बोलताय? मग तुमच्या गावाबरोबर किडा बिरगडावं का माणसांना? नाही, माझा फिगर तुम्हाला दिल्यावर मग तुम्हाला बोलते वा. आता कुठे तुम्हाला नाहीये तर म्हणजे वहिनीला कमेंट आली आणि वहिनी हेडमध्ये म्हणजे त्या बोलत होत्या, मला हसायला आलं. अगं बाय, म्हटलं हे कसली बोलण्याची पद्धत? वहिनीच म्हणते त्या काय की मनाने. परत वहिनीने मला सांगितलं, मला लय हसाय आलं की लय हसली मी. तर तसं बी का नाही, मला लय गरज आहे घराची. हा, नवरा काही नको बाया, एकदाच गेला या होऊन. त्याच बघता बघता नाकीला जीव आला माझा. म्हणून त्याचं नवऱ्याचं काय नाव नको. ते काय म्हणता तुम्ही? ते काय काय म्हणतात की हावसानं केला पते. हा, त्याला फुटली रगत फिती. आणि ते बॉयफ्रेंड का काय म्हणते ती की, मला येत नाही म्हणायला. ती तेव्हा चालतंय मला. कुत्र्याला सुद्धा पटत. कुत्र्याला सुद्धा पटना. ते म्हणायला लागलं की कशा गत आहे तुला म्हणायला लागले ती या. बघा बरं, मग तुम्ही कसं म्हणताय बाया? तुम्हालाच मला कुठं दिसला फिगर कोणाच ठाव. तर कसं आहे माहितीये का, बोलणाराचं तोंड धरता येतं, ही हाणणाराचा हात धरता येतो, बोलणाराचं तोंड धरता येत नाही. तर बाबा तुझी सगळी डिटेल सांग मला, म्हणजे मला वाचा येत नाही. वहिनीच्या कमेंटला सांग की तू कुठं राहतोय, तुझं नाव काय आहे, तुझी म्हणजे तुझं गाव कुठलं आहे, पत्ता वगैरे सगळं दे. म्हणजे कसं आहे, त्या डब्यात भरून तुला मी फिगर पाठवते. त्याची भाजी कर, नाहीतर मग फिगर फिगर म्हणून येड्यावनी हिंड डब्बा घेऊन. हा, ही तू ठरव. माझं सांगायचं काम होतं तुला, मी सांगितलं बाबा. कसं आहे, आम्ही नणंद भाऊजाई कमी आहे, म्हणजे आम्ही मानतच नाही नणंद भाऊजाई आहे म्हणून. आम्ही मैत्रिणी जास्त आहे. खोटं वाटत असलं तर कमेंट व्हायची. ज्योती, आय लव्ह यू. मला खूप आवडतेस. तुझी पर्सनॅलिटी सुंदर आहे. तुझे फिगर पण खूप छान आहे. तुझी फिगर मला लय आवडते. बघा, आणि मला विश्वास आहे वहिनी कधी खोटं बोलणार नाहीत. म्हणजे अजूनपर्यंत आमच्यात अशी गलत त्यानंच परत काय कमेंट टाकली या? अरे पैशासाठी लाज सोडल्या तुम्ही लोकांना. अरे बाबा, आम्ही कधी तुला पैसे मागितले? कधी मागितले बाबा तुला दे म्हणून पैसे? आता तू लोकांच्या फिगर पर्यंत लक्ष चाललं, तुझं पैसे सुद्धा नको आम्हाला. एखाद्या भिकाऱ्याला दान कर, असं नाही बोलायचं ना. फुकटचं तोंड आहे म्हणून जी उचली जीवन लावली टाळाला. हेच शब्द माझ्या भावाने तुझ्या बहिणीला विचारला असता तर तुला किती झोंबलं असतं. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, माझ्या घरातली फॅमिली सगळी बघतात, सगळी बघतात, माझा भाऊ पण बघतात, माझी सगळी नातेवाईक बघतात. त्यांना काय वाटेल? अरे बाबा, तुला पैसे आम्ही रोज कामाला जातोय, आता कामच भेटेना आम्हाला, तर कुठनंही करायचं. आणि तुझ्या दारात येऊन बसलो नाही, द्या आम्हाला पैसे, द्या आम्हाला पैसे म्हणून. तर जाऊ दे, भुकणारे लय असतात, भुकू द्या. बाय सगळ्यांना.